उठ बाबा, बायांकडे गेली ना तर उशीरच झाला. मस्त माझ्या नावानं बमलत असतील. गेली तर पक्कीच गेली, आलीही नाही म्हणत असतील लवकर. चल आता पटकन यांना जेवण वगैरे देते. इकडे नाही आहेत, समोर असतील. सोनूचे बाबा, सोनूचे बाबा, अहो सोनू, विषय या ना जेवण करायला. चल पटकन ताटा लावते. अहो बाई शांता, आई तू कोणाकडे बसली होती तर? समोर बसली होती, मस्त ऊन लागत होते तिकडे, तर बसली होती समोर. तू कोणाकडून आलीस तर बाई? मी इकडे मागेवरून आली. आई चल जेवण करायला. आई विशाल, सोनू ना सोनूचे बाबा तिकडे समोर आहेत का? आवाज मारून राहिली तर कोणीच नाही बोलत आहेत. बाई जावई, सोनू ना विशाल वावरात गेले ना बेटा. वावरातही चालले गेले, जेवणही नाही केलं. आता एवढी मोठी मला सिदोरी धरून जावं लागेल. हेही ना थोड्या वेळ थांबू नाही शकत. नाही नाही, जेवण गिवण केला, पोराईने जेवण केला ना, जावयाने पण केला जेवण. सोनूनं बनवलं 2 ताट, मग मी दिली बापा, वाढली मग मी जेवाच्या. हो का? तू काऊन वेळ लावली तर बाई? 9:30 वाजलेच तिला. आता जेवण केव्हा करशील ना, वावरात कधी जाशील? जेवतो नाही आता, जेवतो. तू पण चल ना, तर जेवण करून घे. हो जेवण घेतो आताच, मग एकटीला जेवण करून नाही होईल. आई धान काटायची मशीन आली असते ना तर मी नाही गेली असते आई वावरामध्ये. आता बाया आहेत तर जावं लागते. हो पोरी, आता कास्तकारीच्या आहे तर जाशील, नाही तर का? नाही आता एकटीच राहशील ना घरी, करमणार नाही तुला. काही नाही होत, आता शेतीचे कामच आहेत तर जाशील, नाही तर का बेटा? आई मग आराम गिराम करशील आणि थोडा वेळ चालली जाशील कुंताच्या इथं, सुलका काकूसोबत बसाल. हो जाईन जाईन. आता माझी बहीण थांबली, नाही थांबली असती तर 2 दिवस, मग सोबतच गावी गेला असता. हो आता थांब थांब तर म्हणली मी, पण नाही थांबली ना आता. ते तुझे मावसाचे थोडासे तेड्या दिमागाचे आहेत की नाही? पहिलेपासूनच कसा 2 दिवसाची सुट्टी भेटली तर 3रा दिवस ते राहत नव्हती. खूप घाबरते तुझ्या मावसाजीला ते. आत्ताही तसेच आहेत का आई? मावसाजी आत्ताही कडक स्वभावाचेच आहेत? नाही नाही, तेवढे की नाही आहेत, आता कमी झाले खूप. सून आली तेव्हापासून आता थोडासा नरम पडले वगैरे म्हणा. पण हे बाई, माझी बहीण घाबरते. काहून उशीर केली तर? तू तर लवकर येतो म्हणत होती ना. आई ह्या बाया ना एकही घरी नव्हत्या. त्या वाप्याची जागा पकडायसाठी सगळ्या गेल्या होत्या तिथं. तिकडे गेलो मग त्यांना विचारायसाठी. मी म्हणलं हे येतात का नाही बाबा, वापे करायसाठी गेल्या तर. का म्हणला तर येऊन राहिल्या की नाही? येत आहेत, नाही येत आहेत ते, फक्त जागा पकडायसाठी म्हणून गेल्या होत्या. आई तुमचे वापे लावून झाले का? हो झाले ना, 15 दिवस झाले वापे लावून झाले. तर ते घराजवळच्या बांधीतच लावले असणार नाही? हो, तिथं हलका धान राहते ना, तर ते दिवाळी झाला ना मग धान तोडला, तिथंच लावला. मग आता 8 दिवसात मेथी भाजी, पालक भाजी खायसाठी येईल. बोट लस नाही आल्या. कांद्याची चोपई टाकलं. वापली असेल ना चांगली? हो वापली. जास्त वाजता नाही टाकली काही? एकच वापा टाकली बेटा, जास्त नव्हती चोप. लसणाचे किती वापे लावले आता? 4 वापे लावला लसणाचे. पाणी आता घरच्या मोटरचं आहे तर जमते गिमते तिथं. हो चालू करा ना, तर सगळ्याच जणी आमच्या वाप्याला दे करतात. जवळ बोरिंग आहे तरी टाकत नाही बाया, वाट पाहते मोटर चालू करायची. हे तुझे बाबा कसे ना कसे करतात. मग बायाही तसेच आहेत ना. पाणी घे मग मी देतो थोडासा, एखाद्या दिवशी मग कचरा गिचरा काढू लाग म्हणावा वाप्याचा, तर नाही ऐकत. मतलबी बाया राहतात. काम राहिला ना मस्त बारीक बाई करतात. मस्त चिकन बोलतात. काम निसटलं की मग त्यांना आवाजही नाही जात. नाही आई तसा काही नाही राहत, सगळ्याच जणी तशा नाही राहत. राहू दे हो बापा, मी कोणाजवळ सांगतो तर? तुला तर कोणत्या बायामध्ये खोटच नाही दिसत. चल बापा चल जेवण करायला चल. उशीर होईल ना बाया नेण्यासाठी. किती वाजे नेते बाया? आई वावरात ना 10 वाजेच पोहोचतो, पण आता आज उशीरच होईल. 15 मिनिट तर वावरात जायसाठीच लागतात. आता सगळ्या जणी घरी गेल्या, जेवण करतील नाही येतील. हो का? होतेच मग जावई गरम तुझ्यावर. त्यांचं काय आई, रोजच त्यांच्या तसंच राहते. मी नाही घेत मनावर. या कानाने ऐकते आणि त्या दुसऱ्या कानाने सोडून देते. आता नवरा बायको एकमेकांना बोलून नाही तर काय. भाऊ बघ मला बांधता आला. बघ मी बोजा बांधलो भाऊ. कशासाठी हसून राहिलं? तसा बांधतात का? पूर्ण पोचा पाचा बांधलास तू. उचलता बरोबर तो सुटून जाईल. उचलून दाखव बरं, सुटते का? तर किती मजबूत बांधलो मी. तूच उचल बाबा. तुला कडप्याचे गोले करून ठेव म्हणत आहो. आणि इथं आणून दे म्हणतो. बंदर मांडले आहेत तिथे 4 गोले आणून ठेव, मी बांधायचं काम करतो. गडी मस्त ना. मला गोले बी कर म्हणते. ह्यागीन रे, मी गोलेही करू आणि अजून आणून पण देऊ. मस्त काम आहे भाऊ तुझ्या. तर तू नुसतं बांधायचंच काम करशील तर बोजे बांधायलाही ताकद लागते की नाही? असा पुचका पाचका बांधावं लागते का? अरे बोजेही बांधले का तुम्ही? गोले करून ठेवा म्हणलं, मग बोजे बांधला असता एका वेळेस. सोबतच बांधतो म्हटलं पप्पाजी. कोणाचे ढोरं होते पप्पाजी? का बाबा, लोकांना का म्हणावा. बांध्या खाली झाले नाही का बस टाकतात बाबा गाई ढोरं. एवढा लांबा पडला आहे बांध्यामध्ये. लांबा वेचायचा आहे, तुडी आहेत.
हे लोक ढोरं टाकतात. चांगलाच गरम झालं. मी म्हणलं इकडे दिसल्याच नाही पाहिजे, जागा नाही आहे का म्हणलं तिकडे. त्याला वाटलं असेल आता हे याचेच आहेत, थोड्या वेळ चावतो इथं. चांगलं तुळींना फुल आला आहे, चलपा धरला आहे. त्या ढोरांना काय अक्कल आहे का, तुरी तारी खाऊन टाकतात. पप्पाजी हा भारा मी बांधलो. बघा बरं पप्पाजी, हा सोनू ऐकत नाही आहे. त्याला म्हणलं मी तू गोले गोले मांडून दे, बोजा मी बांधतो म्हणलं, तर तो ऐकून नाही राहिला आहे, स्वतःच बांधते. बघा बरं कसा बांधला तर, जसा उचलाल तसाच तो पूर्ण सुटेल. नाही पप्पाजी, भाऊ काही सांगते, नाही सुटत. पाहतो मी दिला असेल तर थोडंसं कसून घेतो. चला आणा गोली, आणा बरं पटापट. हे बोजे बांधून टाकू ना, मग खुबी रचून टाकू. आता पूर्ण धान काटल्याशिवाय मशीन कुठं येणार आहे. 10:30 वाजले तरी शांता वावरात याचीच आहे, बायाही याचीच आहे. पप्पाजी आली तरी आई. अहो तर वावरामध्ये आता तिकडे थोडासा लक्ष देता नाही येत का? ते ढोरं पहा ना, सगळे धुरेवर चढले होते, तुरी खात होते. अरे आताच तर हाकलून आलो ना मी त्या ढोरांना. हा नाही ऐकून राहिला का चिंतामण? याच्या ढोरांना कांदिवस मध्ये टाकेन तेव्हाच ऐकेला. त्याला बोललो होतो इथं तू चालू नको म्हणून, तिकडे ने म्हणून. तिकडे पड्यात जागा आहे म्हणलं, तिकडे ने ना म्हणलं. कुठं नेलं तर तिथेच तर आहेत ढोरं. मी म्हणली तर म्हणते शांताराम भाऊन म्हणलं, म्हणते साईडच्या गवत चार इथं उभा राहून असं म्हणलं म्हणते. नाही हा किती म्हणावा चिंत्या, आता जाऊन याचे काढतो नाही. हो कुठं आहे तर मी ओरडली तर गेला मग. मी त्याला म्हणलं इथं सर्व वगैरे आहे म्हणलं वेचायचं, इकडे तू आणू नको म्हणलं ढोरं. तुडी फरले आहेत म्हणलं, ढोरांना काय तोंड पुरवून खाल्लं तर चांगलाच तर गरम झालं होतं. मला येऊ दिलं नसेल इकडे ना, अजून टाकलं असेल. आता जाऊन पाहिजे बरं, अजून आलं तर नाही. नाही मी उभीच राहिली तिथं चांगली 5 मिनिट. घेऊन गेला माझ्या समोरच तिकडे. 2 मिनिट तिथे थांबायला पाहिजेत होतं. अरे आता मला का माहित, हाकलायला बसला आपलं ढोरं, तर मी इकडे आलो. मी म्हणलं आता नेते बाबा. लोक मोठे चालू राहतात ना जी. वावरात कोणी दिसले नाही की बस टाकतात ढोरं आपले. शांत आता वाजले किती? हे वेळ आहे का याची? 10 वाजी बाया येणार होते ना धान तोडायला. अहो आला ना, 10:15 वाजली होती वावरात आला तर. म्हणली ना मी तिथे 5 मिनिट थांबली म्हणून, मग इकडे आले. बाया कापून राहिल्या तरी धान. हो का? मी म्हणलं 10:30 येऊन गेले तर काही याचा पत्ताच नाही बाबा. 15 मिनिट थोडा उशीर झाला आता. काहून तर येऊ नाही म्हणत होत्या का बाया? आणि शांत तू तर बायांना सांगायला गेली, आता येतो म्हणली. आम्ही वावरात येऊन गेलो तरी तू याचीच होती. अहो बापा का करता, मी पहिले ललिताच्या घरी गेली, मग रजनीच्या घरी गेली. कोणीच घरी नाही, सगळे तिकडे वाफ्याची जागा पकडायला गेल्या होत्या. मग तिकडे गेली म्हणून उशीर झाला मला. नाही येऊ म्हणत होत्या का आता? नाही फक्त जागा पकडून ठेवला त्यांनी. येणारच होत्या, मी नाही गेली असती बोलवायला तरी येणारच होत्या. हो का? बाबा एका बांधीचे बोजेही झाले ना बांधून करून तुमचे. नाही तर काय, आलो तर बघ एका बांधीचे झाले की नाही बोजे बांधून करून. हो मला ना आज येऊसच नाही वाटत होतं वावरात. काहून तब्येत बरी नाही का? नाही हो, तब्येत वगैरे ठीक आहे. आई आहे ना घरी, एकटीच आहे आता, दिवसभर एकटीच राहील म्हणून त्याच्यासाठी. सोनू मी का म्हणतो 2 तासात चालल्या जाशील घरी? जाईल ना, सोनूही जाईल ना, विशालही घरी जाईल. एवढेच तर बोजे बांधायचे आहेत. हो का? अहो पाण्याचा घगरा नाही दिसला, कोणाकडे ठेवला? अरे इकडेच आणलो आम्ही पाण्याच्या घगरा. आता येता बरोबर तहान नाही लागली का? नाही हो, येता बरोबर तहान नाही लागली, पण आता अर्ध्या तासामध्ये पाणी पितील नाही का बाया? अर्ध्या तासामध्ये म्हणा का 1 तासामध्ये. तर आणून देतो ना मग. आवाज मारशील, पाणी पाहिजे तेव्हा आवाज मारशील, आणून देतो मग मी. ठीक आहे ना आता. आणि मधात तिकडे लक्ष द्याल बाबा, ते ढोरा येऊन जातात. हो देईन, लक्ष देईन. हो आम्ही तिकडे खाली धान तोडत आहोत, तिथून काही दिसत नाही. नाही मी पाहतो ना, मी ह्या धुऱ्यावर उभा झाला की दिसते मग. हो तेच म्हणलं. सोनू विशाल लंबे हाताचे शर्ट काम नाही घातलं? खाजवते ना मग, धान खाजवते आणि आकसते पण आता थंडीच्या हाताला. आई आणला आहे ना, लंब्या हाताचा शर्ट आणला आहे. आता घालून घ्या ना मग. आणलं तर घाला ना, ते चांगले शर्ट खराब नाही होतील का? सोनू तू नाही आणलं का? मम्मी मी पण आणला, घालतो. हो घाला ते लंब्या हाताचे शर्ट. काऊन रे बाई मीर, लवकरच झोप झाली ना आज तर तुझी? का देऊ, पाणी पिते का बेटे? कुठं चालू? असा दीदी, समजली. परिताई पाहिजे तुला? परिताई तर झोपली आहे. तू काऊन उठली तर बेटा लवकर? अरे रे रे, उगे नको रडू बेटा, नको रडू. येते पाहिजे, दीदी येते. बाई परी ये बेटा, ये मीर सोबत खेळायला ये. बाई परी ये लवकर ये, मीर सोबत खेळायला ये. बाई मीर नको रडू बेटी. येते परिताई येते खेळायला येते, रडू नको. उगे छान आहे मीर ताई, छान आहे. अरे बाई चेंडू फिरते ना, थांब मी फिरवून देते.
अरे फिरला रे फिरला रे फिरला रे चेंडू फिरला रे बाईचा चेंडू फिरला. अरे पाय बाई मीर दादू आले दादू. चांगला आहे हो तुम्हाला जेवला की मस्त आराम करायला मिळते. असा मला चांगला आहे ना, तुला आरामच नाही मिळत करायला नाही हा. सगळे कामं तर घरची सुना करतात, तू तर मस्त बसलीच राहते ना. का सांगता नाही हो, बसलीच राहते मी, एकही काम नाही करत. मला तर बसलीच दिसते बाबा तू. हो बसलीच राहते. काय हो बाबा मीर तुझे आजोबा का म्हणून राहिले तुझी आजी बसलीच राहते म्हणतात. बाई मीर आजी बसली राहते ना हा. बघ हा, बघ मोहनची आई हो म्हणते हा, मीर हो म्हणून राहिली बघ बघ. तुम्हाला तिची भाषा नाही समजत. ते नाही म्हणते माझी आजी बसली नाही राहत म्हणते, आम्हाला पकडते म्हणते. किती पकडते नातनीला, दिला तर थोड्या वेळ नाही पकडत, पकडतील थोड्या वेळ, दुकानाकडून फिरवून आणतात, बस झाला तुमच्या पकडणं. पण मला सांग, माझ्यापेक्षा तू सुखी आहेस ना हा. वावरातले कामं बघावं लागतात, तू मस्त नातनींना घेऊन बसते बढिया. हो सुखी नाही तर का, आताही सुखी नाही भोगीन का. तुम्हाला कोण जा म्हणते वावरामध्ये, नका जाऊ ना तुम्ही पण वावरात. पोरं तर म्हणतात ना की नका जाऊ म्हणून, तुम्हीच तर जाता. अरे तर आता वावरात गेल्याशिवाय करमत नाही ना, घरी बोर लागते. बोर लागते म्हणतात, आणि मला म्हणून राहिले तुला मस्त सुख आहे म्हणून. आता बघा मीर उठली, तिला पाणी पाजले, दूध पाजली, आणि आता खेळत रडत होती मम्मीसाठी आपल्या. मग चुप राहिली, राय झाली ना, ताईच पाहिजे म्हणत होती, तिच्यासाठी रडत होती. पोरी कुठे येतं? अहो ते झोपली आहे. आणि सुनबाई नाही आहेत ना घरी दोघी, कोणाच्या इथं गेल्या का? अहो नाही, कुणाच्या इथं नाही गेल्या. त्या दोघी ना लसणाचे वाफे लावून राहिले, हे आपल्या घराच्या मागच्या बांधीमध्ये नाही का. अरे वाफे कशाला लावून राहिले हा? 2-3 किलो लसण घेतलं तर होते. ह्या पोरी बारी आहेत, रडरूड होतात. अहो तर मी आहे ना बघायसाठी. आता बघा लसणाचा पाला बिला राहिला घरी, तर चिले वगैरे खायसाठी चांगला होते ना. किती घेऊन आणाल, 1 वेळा आणाल, 2 वेळा आणाल, आणि घेतलं चवी नाही देत. तो तर आहे म्हणा. लावतो म्हणून राहिल्या ना, लावून राहिल्या ना, का करायचं आहे. तसं दोघी सुना हलकायच्या आहेत म्हणा, करतात वगैरे. आता एक सून चांगली मिळो म्हणजे झाला. अहो वावरामध्ये मशीन कधी येत आहे म्हटलं धानचुराई. आता आज आणतो म्हणत होता बाबा, फोन करून पाहावं लागेल. फोन करा ना, चूरचार करा धान आणि सोसायटीमध्ये टाकून द्या. हो तोच विचार आहे म्हणा, पण आता मशीन येईल तेव्हा की नाही. अहो फोन करा, त्याच्या मागे लागा, तेव्हा येईल मशीन. हे मसनीवालेही ना 17 जणाला हो हो म्हणतात, बांधून ठेवतात. हो लावतो, मी फोन लावतो त्याला. मोहनची आई चहा बनव ना. हो आता राधा वगैरे येतील ना. अरे तर तुला बनव म्हणून राहिलो, तर सुनबाईची वाट पाहून राहिली. नाही झालेच असतील ना, वाट पाहायची काही गरज नाही आहे, 2च वाफे होते लावायचे. पण तू नाही बनवू शकत नाही का? झाले की नाही झाले त्यांची वाफे लावून होतील तर येतीलच ना. बनव ना चहा पटकन, मला वावरात जायचं आहे ना. ठीक आहे बापा बनवते. धरा बरं मीठला धरा. परीला धरा. हे झोपून उठली की अशीच रडते पोरगी. अरे बाई परी रडू नाही, उगे मम्मी आहे. चला मम्मीकडे जायचं आहे का? आता ही मम्मीकडे नेतात का बापा तिच्या. बाई परी ये मीर बोलवते तुला, ये. इकडे आणा तिला, परीला इकडे आणा, इथं बसवा आणि तुम्ही बसा. मी चहा बनवते आणि परीसाठी दूध आणते. हो चला बाई, चला तिकडे मीर जवळ चला. अरे वा, लड्डू मागून राहिली हा परी. अरे मोहनचे लड्डू आहेत का घरी? परी लड्डू मागत आहेत ना. तुमच्या तर मनात लड्डू फुटले असतील नाही. अहो परी लड्डू नाही मागत आहे, मीरचं नाव घेत आहे, लाडो. राधा तिला लाडो म्हणते ना, तर हेही लाडो म्हणते. तिला काही लाडो येत नाही, लड्डू करते. तुम्हाला लड्डू पाहिजे होता नाही. आता जास्त हसू नको. घ्या बसा इथं, मी चहा बनवते आणि परीसाठी दूध आणते. यांचे झाले की नाही वापे लावून तर आवाज देते यांना. आजचा दिवस ना खूप मोठा लागून राहिला बापा. चल लसणा फोडून टाकतो. त्या लसणा फोडून ठेवते, ठोकर निवडून उद्या करते का तर कोणता बापे. रात्रभर भिजू टाकून ठेवावं लागतात ना लसणं. फोडून ठेवून देते, निवड करून ठोकर बसल्या. शांताची आई गेली का बापा गावी? कुंताला सांगितलंही नाही. आल्या असत्या घराकडे तर. शांता वावरात गेली असेल, विहीनबाई एकट्याच असतील घरी. चल नाही तर मीच जाऊन पाहते. पण पायही दुखतील तिथपर्यंत जायसाठी. लवकरच थकते माणूस. विहीनबाई आहेत का घरी? आहो ना बाई, आहो या. विहीनबाई मोठे लंबे आयुष्य आहेत तुमचे, आत्ताच आठवण केली मी तुमची. हो का, आठवण केली का माझी? या बसा या. हो आठवण म्हणजे कशी आठवण केली माझी? हेच आज ना मोठा दिवस लागत आहे मला. मी म्हटली कुंताजवळ सांगितली नाही, म्हटली का आपल्या मोठ्या आईला घराकडे जाशील म्हणून सांगशील म्हणून. आल्या असते म्हटली. आता कसं मी आली असते म्हणा,
पण बाई थोडाशी चालली की बस माझे टोंगरेच दुखतात. शांता नाही म्हणलं आणि म्हणते आई म्हणते चालली जाशील म्हणते दुपारी म्हणते मग कुंताच्या इथं म्हणते. आणि मग कुंताई आली तर म्हणते मोठी आई जाल म्हणते घरी म्हणते. तर मी म्हणलं हो जाईन म्हणली. असं सांगितलं का कुंताना. हो जेवण वगैरे शांतासोबतच केली. मग भांडे कुंडे होते. शांता म्हणे आई घासीन नको म्हणे राहू देशील म्हणे. पण बाई चांगला नाही वाटत नाही का. दिवसभर तसेच भांडे ठेवलेलेस तिथं. आज ना वेळच झाली तिला वावरात जायसाठी. हो हे वाप्याची जागा पकडायला गेल्या होत्या ना. कुंताई म्हणत होती आज उशीर झाला भाऊजी ओरडतील. मी म्हणलं आता उशीर झाला तर का करायचं आहे. होते म्हणलं कोणत्या दिवशी. उठली तर सोनू आला. सोनू चहा बनवत होता. तर मी म्हणली दे बेटा मी बनवून देते म्हणली. नाही म्हणते आजी म्हणते तू बस म्हणते मी बनवतो चहा म्हणते. हो शांताचे दोनही पोरं बनवतात चहा. चहाही बनवतात स्वयंपाकही करून घेतात. पोरगी नाही आहे पण तिला शांताला ना पोरीसारखे कामं करतात हे पोरं. हो आता करतील नाही तर का. मग गावी गिवी गेले तर मग त्यांनाच करावं लागते ना. मग मलाही दिलं आणि थर्मासमध्ये घेऊन गेला वावरात चहा. नाही तर आली असती अजून लवकर. कोणते कामं चालले तर बाई. काही नाही हेच आपले आता कुंता वावरात गेल्यानंतर मग आपलं मी थोडासे हे भांडे कुंडे राहिले तर घासघूस करून घेतो. झाडझुडगी करून घ्यावा. मग आल्यावर स्वयंपाक करते. काही भाजी गिजी निवडायची राहिली तर करून ठेवून देते. आयता आपला. हो तसं नाही तर का. आता ना लसणा फोडीन म्हणत होती मी. वापे करते का उद्या. त्या फोडून ठेवून देते म्हटली लसणा. ठोकळ कर्या वेगवेगळ्या काढून. हो ठोकळ काढला वेगळ्या तर चांगला होते. आणि रात्रभर भिजू द्यावा. हो रात्रभर पाण्यात टाकून ठेवावं लागतात ना लसणा. मग दुसऱ्या दिवशी लावायच्या. हो लवकर वापतात मग. आणि एका वेळेस वापतात. फक्त फोडूनच ठेवीन निवडून. मग उद्या करते की नाही करत वापे. कारण की आता धानही काटायला जाते. मग पाण्यात टाकून देईल लसणा तर मग फालतू खराब नाही होतील. त्या फोडल्या राहिल्या तर मग टाकता येते कधी नाही का. तुमच्या झाल्या असतील नाही लसणा वगैरे लावून. हो झाल्या आमच्या मागेच झाल्या 15 दिवसाच्या आधीच. दिवाळी झाली ना मग 8 दिवसात लावलो केला. कुठं गेले तर जावाई. आताच गेला बाबा बाहेर. कोणाकडे गेला तर माहित नाही. चहा बनवलं चहा पेला न गेला. पोरीच्या गावी गिवी नाही गेल्या का तुम्ही. नाही गेली अहो आता. मागे उन्हाळ्यामध्ये गेली होती. येशी नाही म्हणत होती वगैरे. पण तेही मग वावरा शेतात जाते ना. खालीपणात गेला तर चांगला होते. हो बरोबर म्हणून राहिले बाई तुम्ही. मीच तर आता थांबली तर असं वाटते माझ्या बहिणीसोबत गेली असती तर चांगला झाला असता. करमत नाही ना एकटीला. नाही तर काय एकटीला कुठं करमते का. आपल्या घरी कसाही टाइमपास होते. गमते पण आपल्या इथं. हो शांत वावरात गेली मग मी टीव्ही चालू केलं मस्त 2 तास नाही का टीव्हीच पाहिली मग. आणि मग थोड्या वेळ लेटली 1 तास न मग सोनू चला. हो मी तसेच करतो. मी टीव्ही चालू करतो ना पाहतो. टीव्हीमुळे मग मनोरंजन होऊन जाते. हो मी म्हणले शांताला बाई शांता टीव्ही चालू करून दे म्हणले. तुमच्या घरची टीव्ही मला समजत नाही म्हणले. मग म्हणते शांता सोपीच तर आहे नाही म्हणते. हे बटन दाबला का टीव्ही सुरू होते म्हणते. मग टीव्ही सुरू करून दिला. मग सिरियली पाहिलं 3-4 सिरियली पाहिले मग मी. आता ना पिक्चर चांगले नाही दाखवत. पहिलेचे मस्त पिक्चर राहत होते. आता ते नुसते ढिसूम ढासूमवाले राहतात. मग मी सिरियलीच पाहते. हो मी सिरियलीच पाहते. मी नाही पाहते पिक्चर वगैरे. चला बाई तिकडे मागे बसून चहा बनवतो मी. नाही बाई राहू द्या चहा वगैरे. चहा झाला ना चहा पिऊनच तर आली मी. नाही बाई चहा बनवतो ना. चला तिकडेच बसून. कशाला त्रास करतात माहित नाही बाई. मी आता अशी चालली थोड्या वेळ बसीन म्हटली. हे शांता म्हणत होती काढल्याचे वेला आहेत म्हणून. आई म्हणे पाहिजे म्हणे काढले म्हणे जाशीन तर. हो आहेत घेत वेला. चला मग काढल्या पहा. हो शांताच्या घरी एकच वेला आहे. मग अशी सकाळी शांता तिकडे बायांकडे गेली होती. मी समोर नाही का मग तर दिसला वेल तर पाहिली तर 4-5 काढल्या निघाल्या. आता आई म्हणते जाशीन तर पाहिजे म्हणते. त्यांच्या घरी भेटतील म्हणते कुंताच्या इथं म्हणते. हो आहेत कोणी पाहत आहेत ना कोणी नेतात. रस्त्यावरच आहेत ना त्या बाजूने एकही नाही मिळत. ह्याच बाजूने मग मिळाले तर मिळाले. आता कोणाला नाही म्हणेल बाबा पाहतात तर. लक्ष राहिला तर मग माणूस रागवते का कशाला पाहता आम्ही का भाजी नाही खाऊ का असे तसे बोलते माणूस. दिवसभर कोण तिथे जागतच बसते का. कधी पाहतात कधी नेतात तोडून तर काही पताच नाही लागत. आता जेवण की झाला का माणूस थोडा वेळ आराम करते. हे बकऱ्या बुकऱ्याच येत असतील कोणी पोरीबारी नेत असतील तोडून. चला मग पाहून घेऊन काढले मग नंतर बनवते चहा. हो चला बरं.